नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 17वा पाठ प्रकाशाचे परिणाम या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण प्रकाशाचे विकिरण कशा प्रकारे होते ते बघितलेलं आहे। त्यानंतर बिंदू स्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया कशा प्रकारची मिळते ते बघितलेलं आहे। त्यानंतर ग्रहण कशा प्रकारे होतात, त्यामध्ये सूर्यग्रहण, त्याचे विविध प्रकार, चंद्रग्रहण, त्याचे प्रकार बघितलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये वेगवेगळी माहिती घेतलेली आहे। तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय। परंतु या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, त्याची उत्तरे जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे सुरुवातीला आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहूयात आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर यातील प्रश्न बघा। सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात तेव्हा लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून कोणकोणत्या रंगाचा पट्टा दिसतो? तर उत्तर आहे प्रकाश किरणातून तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या रंगाचा पट्टा दिसतो। दुसरा प्रश्न आहे छाया म्हणजे काय, ती कशी निर्माण होते? उत्तर पाहूयात। प्रकाश स्रोतातून निघालेला प्रकाश त्यासमोर ठेवलेल्या पडद्याला प्रकाशाने उजळून टाकतो, परंतु प्रकाश स्रोतामुळे एखादी वस्तू ठेवल्यास या वस्तूकडून प्रकाशाचा काही भाग अडवला जातो। पडद्यावरील तेवढा भाग प्रकाशाने उजळून न निघाल्याने काळा दिसतो। हा भाग म्हणजेच छाया। पुढचा प्रश्न आहे चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाचा कालावधी। सूर्यग्रहणे फक्त अमावस्येच्या दिवशी दिसते, परंतु सर्वच अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही। चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशीच दिसते, परंतु सर्वच पौर्णिमांना चंद्रग्रहण होते असे नाही। दुसरा प्रश्न आहे पूर्वी झालेली विविध ग्रहणे व त्यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती। तर उत्तर पाहूयात। 2016 या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा झाकला गेला होता। काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला। हे एक मनोहर दृश्य असते। तिसरा प्रश्न पुढे येणारी ग्रहणे व पिधान। तर 2024 मधील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला व चंद्रग्रहण 25 मार्चला होईल आणि पिधान 2024 मध्ये तरी दिलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला नाही। आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत वस्तूंवर पडल्यास रिकामी जागा व रिकामी जागा या छाया पाहता येतात। मग रिकाम्या जागी कोणते दोन शब्द असणार आहेत? प्रछाया व उपछाया। पुढचा प्रश्न आहे चंद्रग्रहणाच्या वेळी रिकामी जागाची सावली रिकामी जागावर पडते। तर रिकाम्या जागी शब्द येईल पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। सूर्यग्रहणाच्या वेळी रिकामी जागाची सावली रिकामी जागावर पडते। पहिल्या प्रश्नामध्ये चंद्रग्रहण विचारलेलं होतं, आता सूर्यग्रहण विचारलेलं आहे, त्यामुळे हा क्रम उलटा राहील। चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी रिकामी जागामुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात। तर रिकाम्या जागी शब्द काय येईल? विकिरणामुळे। पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा। त्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते। उत्तर आहे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते, परिणामी अवकाश काळे दिसते। सावलीत बसून वाचता येते। याचं उत्तर पाहूया। सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे। त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिकट उपछाया असते, म्हणून सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो, म्हणून सावलीत बसून वाचता येते। उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण
पाहू नये? याचं उत्तर, सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते. म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. तिसरा प्रश्न आहे, प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा. तर पहिलं उदाहरण पाहूया. धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत. दुसरं, सिनेमा प्रोजेक्टरमधून पडद्यावर पडणारा प्रकाश झोत. तिसरं आहे निळे आकाश. आणि चौथं आहे सूर्यास्तावेळी दिसणारा तांबडा सूर्य. चौथा प्रश्न आहे, हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही? याचं उत्तर पाहूयात. सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीच्या तुलनेत आकाराने प्रचंड मोठा आहे. त्यामुळे खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांच्या किंवा विमानांच्या प्रछाया म्हणजेच गडद छाया आणि उपछाया म्हणजेच फिकट छाया अशा 2 छाया जमिनीवर पडतात. परंतु पक्षी किंवा विमाने जसजसे उंच जातात तसतशी त्यांची प्रछाया लहान होत होत शेवटी नाहीशी होते. याच वेळी उपछाया अधिकाधिक फिकट होत होत दिसेनाशी होते. परिणामी पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही. पाचवा प्रश्न आहे, बिंदू स्रोतामुळे उपछाया का मिळत नाही? उत्तर पाहूयात. बिंदू स्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळे त्याच्या समोर असलेल्या वस्तूची केवळ प्रछाया म्हणजेच गडद छाया मिळते. सहावा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये अ, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? याचं उत्तर, वातावरणातील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्मकण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात. या घटनेला प्रकाशाचे विकिरण म्हणतात. विकिरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो. प्रकाश झोत, निळे आकाश, तांबडा सूर्य हे प्रकाशाच्या विकिरणाचे परिणाम आहेत. त्यानंतर आ, शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का? याचं उत्तर, शून्य छाया दिनाच्या दिवशी मध्यान्हाच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावर असतो. त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या स्थितीत आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या तळाखाली पडते. ही सावली दृष्टीस पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते. त्यानंतर आहे ई, बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का? तर उत्तर पाहूयात. लेझर प्रकाश किरण दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवर आदळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत. बंद काचेच्या पेटीत धुपाचे सूक्ष्म कण विखुरलेले असतात. त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात. त्यामुळे तो आपणास दिसतो. आता त्यानंतर सातवा प्रश्न आहे, चर्चा करा व लिहा. त्यामध्ये अ, सूर्य उगवलाच नाही तर? यावर तुमच्या शब्दात विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा. तर उत्तर पाहूयात. पृथ्वीचे परिवलन थांबले तर सूर्याच्या विरुद्ध बाजूस असलेला पृथ्वीचा भाग कधीच सूर्यासमोर येणार नाही. तिथे सूर्य कधीच उगवणार नाही. याचा परिणाम पुढील प्रमाणे होईल. 1. सूर्य न उगवल्याने त्याचा प्रकाश त्या भागाला मिळू शकणार नाही. कृत्रिम विद्युत प्रकाश स्रोत सतत वापरावे लागतील. यामुळे विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी लागेल, जी अशक्यप्राय बाब आहे. 2. सूर्यग्रहण, शून्य छाया, इंद्रधनुष्य, आकाशातील विलोभनीय रंगछटा इत्यादी घटना दिसणार नाहीत. 3. या भागातील तापमान अत्यंत कमी होईल. पृथ्वीवरील द्रवरूप पाणी पूर्णतः गोठून जाईल. सजीव सृष्टीसाठी ते प्रतिकूल ठरेल. 4. सूर्यप्रकाशाअभावी प्रकाश संश्लेषण न झाल्यामुळे वनस्पती सृष्टीच्या वाढीवर दुष्परिणाम होईल.
परिणामी अन्नाअभावी जीवसृष्टीच नष्ट होईल. पाच, महासागरातील पाण्याचे बाष्पीभवन न झाल्यामुळे पाऊस पडणार नाही. परिणामी भूगर्भातील गोड्या पाण्याच्या साठ्यात वाढ होणार नाही. शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता निर्माण होईल. 6, सौर ऊर्जेचा वापर करता येणार नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या पृथ्वीवरती काय परिणाम होईल किंवा सजीव सृष्टीवरती काय परिणाम होईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? उत्तर पाहूयात. ग्रहण ही पाऊस, इंद्रधनुष्य, ऋतू यांसारखीच एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटवून देऊ. त्यासाठी पुढील उपक्रम करू. 1. विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणांबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवू. 2. नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल, जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्धी करू. 3. विशिष्ट चष्मे, टेलिस्कोप आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ. 4. ग्रहण पाहण्यासाठी सहल आयोजित करू. 5. सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवून ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करू. पुढचा प्रश्न आहे विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती. त्यामध्ये विविध ग्रहणे सांगायची आहेत आणि त्यावेळेस सूर्याची, पृथ्वीची, चंद्राची स्थिती कशी असते ते देखील सांगायचं आहे. तर पहिलं आहे सूर्यग्रहण. सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र सरळ रेषेत येतो, त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या ठिकाणी आकृती देखील दिलेली आहे. मग आता सूर्यग्रहणाचे प्रकार बघूया. खग्रास सूर्यग्रहण. 1. चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते. 2. चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले आहे असे दिसते. 3. पृथ्वीवरील प्रच्छायेच्या भागात अंधार पसरतो. आता त्यानंतर खंडग्रास सूर्यग्रहण पाहूयात. 1. चंद्राची उपछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते. 2. चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते. आता त्यानंतर कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी माहिती घेऊया. 1. चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवरील अतिशय कमी भागात पडते तेथून दिसते. 2. चंद्राने सूर्यबिंबाचा परीघ वगळता सर्व भाग झाकलेला आहे असे दिसते. आणि 3. सूर्यबिंबाचा परीघ प्रकाशाने उजळलेल्या बांगडीसारखा दिसतो. आता दुसरं पाहूया चंद्रग्रहण. चंद्रग्रहण म्हणजे काय? सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते, यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या ठिकाणी आकृती देखील दिलेली आहे. तर याचे प्रकार पाहूयात. खग्रास चंद्रग्रहण. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रच्छायेत असतो. तर खंडग्रास चंद्रग्रहण. यावेळी चंद्र अंशतः पृथ्वीच्या प्रच्छायेत असतो. आता 8वा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. त्यामध्ये प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत या दोन्हीमधला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर बघूयात. प्रकाशाचा बिंदू स्रोत आकाराने सूक्ष्म असतो, तर प्रकाशाचा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो. दुसरा फरक, या स्रोतापासून म्हणजेच प्रकाशाच्या बिंदू स्रोतापासून वस्तूची केवळ एक छाया किंवा त्यालाच प्रच्छाया असं म्हणता येईल ती मिळते. तर या विस्तारित स्रोतापासून वस्तूच्या 2 छाया, प्रच्छाया व उपछाया मिळतात. तिसरा फरक, बिंदू स्रोताचे उदाहरण म्हणजे छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश आणि विस्तारित स्रोताचे उदाहरण सूर्य, टॉर्च अशा प्रकारे सांगता येतील. आता प्रछाया व उपछाया या दोन्हीमधला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. प्रछाया गडद असते, तर उपछाया फिकट असते.
प्रछाया बिंदू स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते, तर उपछाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते. प्रछायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते. उपछायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.